पहा, या ठिकाणी दोन महत्त्वपूर्ण एम्पायर आहे ज्याचा मी उल्लेख केला होता. एक म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण आहे त्यामध्ये बायझंटाईन एम्पायर. पहा, इथं तरी तुम्हाला छोटं दिसत असलं तरी एक काळ असा होता की बायझंटाईन एम्पायरचा पूर्ण युरोपवर दबदबा होता. दुसऱ्या ते तिसऱ्या शतकापासून तर हे 15व्या शतकापर्यंत सो दबदबा पूर्ण जगावर तुम्हाला कोणत्या एम्पायरचा दिसतोय? बायझंटाईन एम्पायरचा दिसतोय. 15वं शतक म्हणजे काय मित्रांनो ते पण सांगतो. फार बेसिक पासून जाऊया. 1400 ते 1500 ह्याच्या दरम्यानचा काल म्हणजे कोणतं? 15वं शतक. 1400 संपलं, 15 सुरू झालं, सो 15वं शतक. 16वं म्हटलं तर आपण असं म्हणू की अकबराचा कालखंड 16वं शतक. तर 16वं शतक म्हणजे काय? 15 ते 16वे शतक. येतं लक्षात? तसं काय दुसऱ्या ते तिसऱ्या शतकापासून बायझंटाईन एम्पायरचा पूर्ण युरोपवर त्यावेळेस काय होता? दबदबा होता. आणि नुकतंच काय झालेलं होतं? 12व्या शतकामध्ये एक नवीन एम्पायर अस्तित्वात यायला लागलं होतं एशियाच्या भागामध्ये. त्याला एशिया मायनर म्हणायचे आधी, ते म्हणजे ऑटोमन तुर्काचं एम्पायर. त्याला आधी एशिया मायनर, आता टर्की म्हणतात. म्हणजे सो ऑटोमन एम्पायर जे आहे किंवा ऑटोमन तुर्कांचं जे एम्पायर आहे ते दिवसेंदिवस काय होत चाललेलं होतं? एक्सपांड होत चाललेलं होतं, पॉवरफुल होत चाललेलं होतं. येत्या लक्षामध्ये मुस्लिम सत्ताधीश त्या ठिकाणी होते. नुकताच असं झालेलं होतं की इस्लाम जगताचा त्या कालखंडामध्ये उदय होत होता. इस्लाम जगतातले एक एक राजे आता स्वतःला पॉवरफुल करायला लागले होते. मोस्ट सायंटिफिक मेथडनी स्वतःचं काय केलेलं होतं? त्या लोकांनी सैन्य डेव्हलप केलं होतं. ऑन द अदर हँड बायझंटाईन एम्पायर खूप जुनं होतं आणि आता याला ऑर्थोडॉक्सीची थोडीशी कीड लागलेली होती. कोणत्या? बायझंटाईन एम्पायरला. म्हणजे त्या कालखंडामध्ये युरोपमध्ये सो आपण असं कन्सिडर करू 1300 ते 1400च्या दरम्यान त्या कालखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे त्या कालखंडातला जो कॅथोलिक ख्रिश्चन धर्म होता किंवा आपण असं म्हणू की रोमन, तुम्हाला तिथला जो स्पेशली रोमन ख्रिश्चन धर्म दिसतोय तुम्हाला, ज्याला आपण कॅथोलिक्स म्हणतो, म्हणजे सो त्या कालखंडात प्रचंड प्रमाणे ऑर्थोडॉक्स झाले होते. म्हणजे त्या कालखंडात असं असायचं की एखादी स्त्री आहे सो तिच्यावर जर समजा समाजातले धनदांडग्यांना काही करता आलं नाही तर सरळ म्हणायची हिच्या अंगात भूत घुसलेलं आहे आणि तिला काय केलं जायचं? जाळून टाकलं जायचं. म्हणजे ब्रिटिश आपल्यावर टीका करतात की तुम्ही स्त्रियांना सती पाठवायचे, किती मागास आहे. पण हे पण युरोपियन हे अतिशय मागास होते. हे तर स्त्रियांना काय सांगायचे? हिच्या अंगामध्ये पिशाच्च घुसलेला आहे, जाळून टाका. म्हणजे त्या कालखंडात कोपर्निकस होता पहा, त्यानं सगळ्यांसमोर सांगितलं होतं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. मग तू बायबलच्या विरुद्ध कसा बोलला? तू पाखंडी आहे, म्हणून त्याला जिवंत जाळण्यात आलं. त्याचा शिष्य गॅलिलिओ त्याने सांगितलं नाही नाही माझा गुरु खरं बोलला होता. तर त्यालाही उचलून सांगितलं की बाबा, त्यालाही उचललं आणि तिथं जाळणारच होते. तर त्यानं वेळेवर म्हटलं गॅलिलिओनं की मला जाळू नका, माझ्या अंगामध्ये भूत घुसलं होतं ज्यावेळेस मी हे बोललो होतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पृथ्वीच्या भोवती पूर्ण जग किंवा पूर्ण विश्व पृथ्वीच्या भोवती फिरते, सूर्य देखील पृथ्वीच्या भोवती फिरतोय. तुमचंच म्हणणं बरोबर आहे. सो हा तो कालखंड होता. म्हणजे सो दिवसेंदिवस काय होत चाललेले होते? बायझंटाईन एम्पायर मधले लोक तुम्हाला सनातनी होत जाताना दिसत आहेत. म्हणजे त्यामुळं काय व्हायचं की जे काही आहे ते देवाने ईश्वराने निर्माण केलेलं आहे, आपण त्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. हा ॲटिट्यूड बायझंटाईन एम्पायरचा होता. त्यामुळं काय झालं की नवीन नवीन जे चेंजेस आहे, ज्यानुसार जग चेंज होत चाललेलं होतं, त्यानुसार बायझंटाईन एम्पायर हे खूप मागास राहिलं. त्याचा फायदा कोणी उचलला? ऑटोमन तुर्कांनी, ज्यांनी नवीन नवीन शोध ॲडॉप्ट केले होते. त्यांच्याकडं सर्वात जबरदस्त त्यांनी लावलेला शोध म्हणजे गन पावडर. तसा गन पावडरचा शोध चायनामध्ये लागला, पण त्यांनी गन पावडर आणि दुसरं म्हणजे कॅनॉन्स हे नवीन युद्धतंत्र जे आहे ते त्यांनी ॲडॉप्ट केलं होतं. आणि बायझंटाईनवाल्याला काय वाटायचं की आपलं जे एम्पायर आहे याच्यावर काय आहे, कुठल्या तरी एखाद्या सुपर नॅचरल पॉवरची किंवा ख्रिश्चॅनिटीची काय आहे प्रोटेक्शनची, त्याच्यावर असं म्हणा की सावली आहे किंवा आपल्यावर आशीर्वाद आहे, आपलं कोणीच काही उखाडू शकत नाही. हे कोणाला वाटायचं? बायझंटाईनवाल्यांना. आणि ऑटोमन तुर्क काय करायचे? प्रॅक्टिकल वेनी स्वतःला काय करायला लागले? डेव्हलप करायला लागले. आणि एक दिवस त्यांनी काय केलं की त्यांच्यामधला अतिशय यंग 21 वर्षाचा, तो 21 वर्षाचा होता प्रिन्स मेहमूद. याला अनन्यसाधारण महत्व आहे जगाच्या इतिहासामध्ये. प्रिन्स मेहमद, काही त्याला मेहमद म्हणतात, काही मेहमूद म्हणतात, आपल्या इकडे भारतामध्ये मोहम्मद म्हणतात. सो मेहमद त्याचं प्रॉपर नाऊन जे आहे तिथलं मेहमद. सो प्रिन्स मेहमद हा फक्त काय होता? 21 वर्षाचा पोरगा होता. त्यानं सगळं ऑटोमन तुर्कांना एकत्र केलं, मुस्लिम जगतातील वेगवेगळ्या राजांना आव्हान केलं आणि खूप बलाढ्य सैन्य त्यांनी त्या कालखंडामध्ये इस्टॅब्लिश केलं. आणि बायझंटाईन एम्पायरची राजधानी इथं तुम्हाला दिसते कॉन्स्टँटिनोपल. तुम्ही पाहू शकता त्याचं नाव काय होतं? कॉन्स्टँटिनोपल. तिथं कॉन्स्टँटिन 11 नावाच्या राजाचं 11वा होता तो, कॉन्स्टँटाईन 11वा. कॉन्स्टँटिनोपल राजधानी, ज्याला आज आपण इस्तंबूल म्हणतो. सो या ठिकाणी यांनी काय करून टाकलं? आक्रमण करून टाकलं. सो जगाच्या इतिहासात तेव्हा असं होतं की कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव शक्यच नाहीये. त्याच्या तटबंदी एवढ्या मजबूत होत्या
किंवा ते एवढं खंबीर होतं कॉन्स्टँटिनोपल, एवढं रिच होतं, एवढं जबरदस्त डेव्हलप झालेलं होतं, याचा पाडाव कोणीच करू शकत नाही. पण प्रिन्स मेहमदनं 55 दिवस जवळपास काय केलेलं आहे, कॉन्स्टँटिनोपल लढवलेलं आहे आणि पूर्णपणे कॅनॉन आणि गन पावडरचा प्रचंड वापर केला त्यांनी आणि पूर्ण त्याच्या ज्या वॉल्स आहेत त्या पूर्ण उद्ध्वस्त करून टाकल्या आणि कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव केला. येते लक्षामध्ये. सो तुम्हाला 1453 मध्ये जगाच्या इतिहासातली एक अनन्यसाधारण घटना घडताना दिसते, तो म्हणजे काय आहे, कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव. येते लक्षामध्ये. सो ही घटना लँडमार्क आहे. का लँडमार्क आहे, हळूहळू आपल्या लक्षात यायला लागेल. आता आपण आणखी आपल्या पीपीटीकडे वळूया. बघा आता या ठिकाणी कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव आताच आपण लर्न केलेला आहे. ऑटोमन साम्राज्याचा सम्राट प्रिन्स मेहमूद याने 1453 मध्ये 53 किंवा 55 दिवस काय झालेला आहे, तो वेढा बायझंटाईनची राजधानी कॉन्स्टँटिनोपलचा वेढा देऊन त्याचा काय केलेला आहे, पाडाव केलेला आहे. त्यानंतर युरोप व आशियात चालणारा जो व्यापार आहे जमिनी मार्गाने तो काय झाला, बंद झाला. मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी की जे इस्तंबूल नावाचं शहर आहे, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, कॉन्स्टँटिनोपल म्हटलेलं आहे, तिथून सिल्क रूट गेलेला होता. इथून काय झालेला होता, सिल्क रूट गेलेला होता. सो इथून हा सिल्क रूट गेलेला होता. एक्झाममध्ये तुम्हाला जॉग्राफीमध्ये एकदा UPSC मध्ये विचारला होता, MPSC मध्ये पण विचारू शकतात की इस्तंबूल नावाच्या शहराने कोणते 2 ठिकाणं वेगळे केलेले आहे. तर एक ब्लॅक सी किंवा कोणते 2 समुद्र वेगळे केलेले आहे आणि इकडं मेडिटेरियन सी आहे. इथं नाव दिलेलं आहे का मेडिटेरियन सीचं, नाही, आपण स्वतः नाव देऊ त्याला भूमध्य समुद्र. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, भूमध्य समुद्र. म्हणजे जॉग्राफीचा पण सोबत आपण अभ्यास करतोय. याच्या लक्षात. पॉस्टुमस म्हणतात याला, इस्तुमस म्हणतात त्याला. इस्तुमस म्हणजे काय, 2 जमिनींना जोडणारा जमिनीच्या तुकड्याला इस्तुमस म्हणतात. सो ह्या इस्तुमसनी काय केलेलं आहे, 2 समुद्र वेगळे केलेले आहे. एक म्हणजे काळा समुद्र, ब्लॅक सी इंग्लिशमध्ये, आणि इकडं मेडिटेरियन सी, भूमध्य समुद्र. येते लक्षात. इकडून समुद्र इथंच जमीन होती. बायझंटाईन एम्पायरच्या कालखंडात इथं व्यापार फ्लोरिश होत होता. पण ज्या वेळेस इथं ही राजधानी इस्तंबूल किंवा नंतर त्याचं नाव चेंज करण्यात आलं, कॉन्स्टँटिनोपलचं नाव इस्तंबूल करण्यात आलं, त्यानंतर युरोपशी चालणारा सगळा व्यापार प्रिन्स मेहमदनी काय करून टाकला, बंद करून टाकला. आता व्यापार बंद झाल्यामुळं युरोपियन लोकांचं एक प्रचंड मोठं नुकसान झालं, ते म्हणजे मसाले. आता 2 अँगलनी किंवा इथं 2 तुम्हाला गोष्टी घडताना दिसत आहेत. एकीकडं मसाले. आता 1, 2, 3 वर्ष या लोकांनी खाऊन पाहिलं नॉनव्हेज बिना मसाल्यांचं. पण आता असं व्हायला लागलं होतं या लोकांना की विदाऊट मसाले मी खाऊच शकत नाही. स्पेशली जे राजेशाही थाटात राहणारे लोक आहे, इथं छोटे छोटे वेगवेगळे एम्पायर दिसतात तुम्हाला बायझंटाईन सोडलेलं. जे राजघराण्यात राहणारे लोक होते, आता त्यांना करमतच नव्हतं. म्हणजे आता त्यांना असं होतं की तुम्ही काही करा आणि आम्हाला मसाले आणून द्या. पण काही करणार तर काय करणार, हा रूट जो होता एकमेव लँड रूट होता, हा तर बंद करून टाकलेला आहे. मसाले आणणार कसे युरोपमध्ये, हा मोठा प्रश्न होता. आता हा एक अँगल लक्षात ठेवा की यांचे मसाल्यांचे वांदे झालेले आहे. त्याच्यानंतर मलमलचे कपडे यांना भेटायचं बंद झालेलं आहे. नशा करण्यासाठी ओपियम, ड्रग्सची एक जर लत लागली मोठ्या लोकांना की त्यांना नंतर करमत नाही. म्हणजे सो अशा अत्यावश्यक गोष्टी. आता एखादा माणूस बिडी सिगरेट ओढतो तर त्याच्यासाठी ती अत्यावश्यकच गोष्ट असते. ओपीएम घेतोय म्हणजे त्याच्यासाठी ती अत्यावश्यकच गोष्ट झाली. मग हे येणंच काय झालेलं आहे युरोपमध्ये, बंद. हा एक अँगल आहे स्टोरीला. आणि दुसरा एक अँगल आहे, दुसरा असा अँगल आहे जेव्हा ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन एम्पायर जिंकून घेतलं आणि हळूहळू पूर्ण युरोपमध्ये त्यांनी साम्राज्य प्रस्थापित करायला सुरुवात केली. आता इथले लोक होते ख्रिश्चन, कशाला मानायचे, ख्रिश्चॅनिटीला मानायचे. आणि हे लोक होते मुस्लिम. आणि यांनी मोठ्या प्रमाणात काय सुरू केलं, इथं धर्मांतर सुरू केले. किंवा इथले लोक आता इस्लामिझम मध्ये काय व्हायला लागले, कन्वर्ट व्हायला लागले. तर मग इथं राहणारे जे लोक आहेत त्यांनी आता विचार करायला सुरुवात केली. म्हणजे सर्वात पहिल्यांदा हे असं का घडलं की बायझंटाईन एम्पायर एवढं पॉवरफुल असताना ह्या बायझंटाईन एम्पायरचा पाडाव कशामुळे झाला. इंटेलेक्च्युअल क्लास असतो बा सोसायटीमध्ये, तो प्रत्येक घटना पाहत नसतो, ऑब्झर्व करत असतो. इथं पण तसंच घडलेलं आहे. युरोपमधले काही जे इंटेलेक्च्युअल लोक होते त्यांनी थिंकिंग सुरू केली की अशी कोणती गोष्ट होती जिनं हे जे एम्पायर आहे बायझंटाईन ते आतून कोरलं. तर त्यांच्या असं लक्षात आलं की धर्म जो की ऑर्थोडॉक्स बनत चाललेला होता. इथं मेन प्रॉब्लेम काय होता, ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा रोमन कॅथलिक जो धर्म मगाशी म्हटलं होतं मी, त्याच्यामध्ये मेजर इश्यूज होते की हा दिवसेंदिवस काय होत गेला, धर्म कन्झर्वेटिव्ह. आणि धर्माचाच राज्यसत्तेवर फार पगडा होता. राज्यसत्ता आणि धर्म वेगळे पाहिजे. पण ते आजही पाहायला मिळत नाही, भारतातही पाहायला मिळत नाही. धर्माचं राजकारण आजही चालते. म्हणजे
राजकारणात धर्मात राजकारण सर्रास घुसवल्या जाते. म्हणजे सो त्या कालखंडामध्ये असं झालं होतं की धर्माला कीड लागली होती, त्यामुळं लोक दिवसेंदिवस ऑर्थोडॉक्स बनत गेले. नवीन विचारची देवाणघेवाण जी करायला पाहिजे ती बंद झाली. देवात सगळं काही घडलं आजूबाजूला, त्याच्यावर विचार करण्याऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताने केलं असणार किंवा एखादा एनर्जी आहे त्यांनी हे घडवून आणलेलं असणार, आणि एखादा व्यक्ती म्हणत असेल नाही तर त्याला काय करायचं, जाळून टाकायचं. रोमन कॅथलिक त्या कालखंडामध्ये अतिशय कन्झर्वेटिव्ह होत गेले. त्याच्यामुळं काय झालं, नवीन बदल न अडॉप्ट केल्यामुळं हे दिवसेंदिवस मागास होत गेले. ऑन द अदर हँड मुस्लिम नवीन धर्म होता, त्यांनी जगातल्या वेगवेगळ्या विद्वानांना सांगितलं होतं, या तुम्ही अरब कंट्रीजमध्ये, या तुम्ही अॅनाटोलिया म्हणायचे म्हणजे तेव्हा, किंवा एशिया मायनर म्हणायचे तेव्हा, किंवा ऑटोमन म्हणायचे, तुम्ही या ऑटोमन साम्राज्यामध्ये, तुम्ही अरब कंट्रीजमध्ये या, स्वतःचं मार्गदर्शन आमच्या देशांना द्या आणि आम्ही तुम्हाला वेलकम करतो, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देतो, फक्त तुमचं नॉलेज आम्हाला द्या. त्यामुळे हे दिवसेंदिवस मुस्लिम समुदाय काय होताना दिसतोय, डेव्हलप होताना दिसतोय. तुम्हाला प्रचंड ह्यांनी स्वतःसोबत टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली होती, आणि एवढ्या महान साम्राज्याचा काय केलेला आहे, फक्त 2 महिन्यामध्ये काय केलेलं आहे, 55 दिवसात पाडाव केलेला आहे.